अमेरिकेनं इराणसोबतचा युद्धविराम आणखी वाढवल्याची माहिती आहे। पाकिस्तानच्या विनंतीनुसार युद्धविराम वाढवल्याची डोनाल्ड ट्रम्प यांनी माहिती दिली आहे। होर्मुझच्या सामुद्रधुनीमध्ये अमेरिकेची नाकेबंदी सुरूच राहणार असल्याचं सुद्धा डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलंय। जगभरातील अर्थव्यवस्थांना वेठीस धरणाऱ्या अमेरिका इस्रायल विरुद्ध इराण युद्धाला दिलेल्या 2 आठवड्यांचा विराम आज संपतोय आणि आता अमेरिकेनं इराणसोबतचा युद्धविराम आणखी वाढवण्याची घोषणा केली आहे। जोपर्यंत चर्चा सुरू होत आहे तोपर्यंत इराणवर हल्ले करणार नसल्याचं ट्रम्प यांनी स्पष्ट केल्याची माहिती। परिणामी यामुळे तणाव निवळण्याची आशा निर्माण झाली आहे। शस्त्रसंधी वाढवली असली तरी सुद्धा अमेरिकन नौदलानं इराणच्या बंदरांना घातलेला वेढा अजूनही कायम असेल। जोपर्यंत इराण चर्चेसाठी ठोस प्रस्ताव देत नाही तोपर्यंत ही नाकेबंदी हटवली जाणार नसल्याचं सुद्धा अमेरिकेनं स्पष्ट केलंय। त्यामुळे अमेरिकेनं इराणसोबतचा युद्धविराम आणखी वाढवल्याची माहिती आहे। आणि याविषयी बोलूयात। आपल्यासोबत आहेत आंतरराष्ट्रीय विषयाचे अभ्यासक सतीश ढगे सर। सतीश सर, गुड मॉर्निंग। आणखी एक महत्त्वाची अपडेट आहे। जशी विधानं ट्रम्प हे करताना पाहायला मिळत आहेत, आता आणखी एक त्यांचं विधान समोर आलंय, युद्धविराम आणखी वाढवल्याचं बोलतात। नक्कीच डोनाल्ड ट्रम्प यांनी हे विधान करणं की ही जी शस्त्रसंधी आहे ती इराणनं जोपर्यंत युनिफाईड डील देत नाही तोपर्यंत ही शस्त्रसंधी आम्ही लांबवतोय। यावरून स्पष्टपणे दिसतंय की या सगळ्या संघर्षामध्ये पाकिस्तानला अमेरिका हा एक प्रकारे पिल्लू म्हणून वापरतोय। हे मी यासाठी म्हणतो कारण हेच डोनाल्ड ट्रम्प होते ज्यांनी काही तास अगोदर विधान त्या ठिकाणी केलं होतं की मी शस्त्रसंधी वाढवणार नाही आणि त्याच्यानंतर जर आमच्याशी डील इराणनं केलं नाही तर आम्ही जबरदस्त अशा प्रकारचा बॉम्ब वर्षाव इराणवर त्या ठिकाणी करू। आणि याच डोनाल्ड ट्रम्पनं त्या विधानापासून पूर्णतः यू टर्न घेऊन आता असा दावा केलेला आहे की पाकिस्तानचे प्रधानमंत्री आणि आसिम मुनीर यांनी रिक्वेस्ट केल्यामुळे आम्ही जे आहे अशा प्रकारे शस्त्रसंधी वापरतोय। म्हणजे अशा प्रकारचं एक्स्ट्रीम विधान करायचं, त्याच्या माध्यमातून इराणवर दबाव निर्माण करायचा आणि या दबावातून किंवा अशा प्रकारच्या विधानामधून एक्स्ट्रीम स्टान्स मधून बाहेर निघण्यासाठी पाकिस्तानचा आसरा घ्यायचा। यावरून सरळ सरळ दिसून येतं की पाकिस्तानला एक प्रकारे जो आहे आपलं पिल्लू म्हणून या सगळ्या संघर्षामध्ये अमेरिका त्या ठिकाणी वापरतोय। चांगली गोष्ट आहे, शस्त्रसंधी त्या ठिकाणी वाढलेली आहे। या अनुषंगाने तो इराणला असं दाखवण्याचा प्रयत्न करेल की आम्ही शांतता त्या ठिकाणी इच्छितो। गुरुवारी ऑलरेडी लेबनन आणि इस्रायल मधला पुढचा चर्चेचा टप्पा होणार आहे आणि आता आशा करूया की काही अंशी जर अमेरिकेनं नेव्हल ब्लॉकेडमध्ये पार्शल रिलॅक्सेशन दिलं तर इराणचे डेलिगेशन हे येणाऱ्या काही दिवसांमध्ये इस्लामाबादमध्ये चर्चेसाठी येण्याची अपेक्षाही आपण त्या ठिकाणी ठेवू शकतो। पण नक्कीच अजून सुद्धा जे आहे परिस्थिती जी आहे स्फोटक आहे, पण एक टप्पा शांततेच्या दृष्टिकोनातून पुढे जर गेला असं जर आपण म्हटलं तर ते चुकीचं ठरणार नाही। सर, आज सुद्धा एक अपडेट समोर आली की जेडी व्हान्स जे आहेत उपराष्ट्राध्यक्ष ते चर्चेसाठी येत आहेत असं कळतंय। आजची जरी चर्चा निर्णायक ठरू शकते का? कारण की 2 आधीच्या चर्चा झाल्या होत्या त्या निष्फळ ठरल्या होत्या। आजच्या चर्चेमध्ये नेमकं काय घडू शकतं? अधिकृतरित्या अजूनही त्या ठिकाणी आलं नाही। माझ्या मते जेडी व्हान्स हे जोपर्यंत अमेरिकेमधून त्या ठिकाणी निघत नाही आणि व्हेरी फ्रँकली जोपर्यंत मीडियामध्ये आपल्याला त्यांच्या एअर टर्मॅक वरून भाषण देताना किंवा मीडियाला संबोधित करताना जी चित्र आपल्याला दिसत नाही तोपर्यंत आपण त्याच्यावर विश्वास ठेवायला नको। आणि येणाऱ्या काही दिवसांमध्ये जर जेडी व्हान्स त्या ठिकाणी आले तर माझ्या मते इराणचे शिष्टमंडळ येणारे याच अनुषंगाने ते तिथून मूव्ह करतील आणि ऍटलिस्ट चर्चा होईल। पण या चर्चेमधून काही परमनंट सीज फायर होईल, फारसं काही भरीव हातात लागेल अशी शक्यता नाही। एकेका मुद्द्यांवर चर्चा होऊन त्यातल्या काही गोष्टींवर जर या गोष्टी पुढे सरकल्या तर नक्कीच ते फायद्याचे ठरू शकेल। अगदी। आणि सर, आणखी एक शेवटचा प्रश्न, होर्मुझच्या सामुद्रधुनीमधून अमेरिकेची नाकेबंदी आता सुरूच राहणार आहे, म्हणजे जहाजांना त्याचा काही अडथळा येईल का इकडे भारतामध्ये यायला? त्यावर काही परिणाम होऊ शकतो का? नक्कीच जहाजांना त्या ठिकाणी अडथळा त्या ठिकाणी येणारच आहे आणि आपण तर पाहिलं की 2 दिवसांपूर्वी इनफॅक्ट 2 भारतीय जहाजांवर सुद्धा गोळीबार हा इराणकडून त्या ठिकाणी झाला होता। मुळात अमेरिका जे नेव्हल ब्लॉकेड करतंय, नेव्हल ब्लॉकेड म्हणजे जी इराणची सागरी बंदर आहेत त्यामध्ये जे आहे कुठलंही जहाज येणार नाही आणि कुठलंही जहाज जाणार नाही। याचाच अर्थ इराणमधून जी तेलाची निर्यात होते त्याची एक प्रकारे नाकेबंदी करणं, एक प्रकारे जे आहे इराणच्या अर्थव्यवस्थेची मुस्कटदाबी करणं हा सगळ्यात महत्त्वाचा उद्दिष्ट त्यामध्ये आहे। आणि याच गोष्टीमुळे इराणची आर्थिक मुस्कटदाबी झाल्यामुळेच तो चर्चेसाठी राजी होईल अशा प्रकारचा अमेरिकेचा कयास आहे। म्हणून इतक्या सहजासहजी तो नेव्हल ब्लॉकेड त्या ठिकाणी सोडणार नाही। नेव्हल ब्लॉकेड जर पार्शली रिलॅक्स करत असेल तर त्याच्या बदल्यामध्ये इराणकडून चर्चेसाठी त्यांना तयार करून घेणं किंवा इराणकडून काही गोष्टी हासिल करून घेणं अशा प्रकारचा येणाऱ्या काळामध्ये त्याची स्ट्रॅटेजी किंवा रणनीती असू शकते। अगदी सर, खूप खूप धन्यवाद, आपण सविस्तर विश्लेषण केलं त्यासाठी।